आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ आहे। तरीही जेव्हा मृत्यू अचानक आणि अनपेक्षितपणे दार ठोठावतो तेव्हा मन सुन्न होऊन जातं। आजकाल अचानक मृत्यूच्या घटना वाढत चालल्या। कालपर्यंत हसत खेळत भेटणारी व्यक्ती दुसऱ्या दिवशी आपल्या समोर नसेल याची कल्पनाही करवत नाही। क्षणार्धात सगळं कसं कोसळून पडतं। सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात जिथे आनंदाच्या क्षणी एखादी व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने जमिनीवर कोसळते आणि कायमची निघून जाते। असाच एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग समोर आलाय, जिथे एका नववधूचा संसार सुरू होण्यापूर्वी तिच्या जीवनाचा अंत झाला। ही काळी झेलावणारी घटना आहे उत्तर प्रदेशातील बदायूं इथं राहणारी 22 वर्षीय दीक्षा ही तरुणी तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांसाठी सज्ज झाली होती। तिचं लग्न ठरलं होतं आणि कुटुंबातील सगळेजण या विवाह सोहळ्याच्या तयारीत आनंदाने गुंतले होते। हाताला मेहंदी, गालाला हळद आणि चेहऱ्यावर नव्या आयुष्याची स्वप्न। दीक्षा तिच्या हळदीच्या समारंभात बहीण आणि नातेवाईकांसोबत नाचत होती। सगळीकडे उत्साह आणि हास्याचा माहोल होता, पण कोणाला काय माहित होतं की आनंदाच्या क्षणामध्ये काळानं घात टाकला होता। रविवार 4 मे रोजी रात्री उशिरापर्यंत दीक्षा हळदीच्या कार्यक्रमात सहभागी होती। ती आपल्या कुटुंबासोबत हसत होती, खेळत होती, पण अचानक तिची तब्येत खालावली। नाचताना तिला अस्वस्थ वाटलं आणि ती शौचालयात गेली। तिथंच तिच्या नशिबाने घाला घातला। तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ती तिथंच कोसळली। सोमवारी 5 मे रोजी तिचा विवाह होणार होता। मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी गावातील एका तरुणासोबत तिचं नवं आयुष्य सुरू होणार होतं, पण लग्नाचा मंडप सजलेला असतानाच हा आनंद काळोखात बुडाला। बदायूं पोलिसांनी सांगितलं, दीक्षा बराच वेळ शौचालयातून बाहेर आली नाही। तिचे वडील दिनेश पाल सिंह यांना काळजी वाटली। त्यांनी शौचालयाचा दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही। घाबरलेल्या कुटुंबियांनी दरवाजा तोडला तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांचे पाय खाली सरकले। दीक्षा जमिनीवर पडलेली होती। तिच्या शरीरात हालचाल नव्हती। प्रथम दर्शनी तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। ही घटना पिनोनी गावात घडली, जिथे आनंदाचं वातावरण क्षणातच शोक सागरात बुडालं। दीक्षाच्या कुटुंबाने शवविच्छेदनास नकार दिला, पण या घटनेनं त्यांच्या आयुष्यावर कायमचा आघात केला। हातात मेहंदी, चेहऱ्यावर हळद आणि स्वप्नांनी भरलेलं मन घेऊन दीक्षा या जगातून निघून गेली। तिच्या कुटुंबावर आणि गावावर पसरलेली दुःखाची सावली कधीही पुसली जाणार नाही। ही घटना फक्त दीक्षाच्या कुटुंबापुरतीच मर्यादित नाही, ती आपल्या सगळ्यांना अंतर्मुख करते। आयुष्य किती अनिश्चित आहे याची जाणीव करून देते। एका क्षणात सगळं कसं उद्ध्वस्त होऊ शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे। दीक्षाच्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेलं नशीब कोणालाही सुन्न करेल। तिच्या आई वडिलांचं दुःख, बहिणीच्या रिकाम्या हातात रंगलेली मेहंदी आणि लग्नाच्या मंडपात पसरलेली शांतता, हे सगळं काळजाला चिरा देणारं आहे। मृत्यूचं हे क्रूर सत्य पुन्हा एकदा आपल्या समोर आलं की नशिबापुढं कोणीही हतबल आहे।